मित्रांनो, एकदा भगवान शंकर पर्वतावर बसले होते. तेव्हा माता पार्वती भगवान शंकरजवळ जाऊन म्हणाली, प्रभू, मी तुम्हाला भेटायला येत होते. तेव्हा माझे लक्ष रस्त्यात मृत लोकांवर पडले. तेव्हा मी पाहिले काही सुवासिन स्त्रिया आपापसात चर्चा करत होत्या. स्त्रियांची एक वस्तू अशी आहे जिला स्पर्श केल्याने नशीब बदलून जाते आणि स्त्रियांनी या दिवशी बांगड्या घातल्याने तिच्या पतीचे आयुष्य कमी होते. प्रभू, जेव्हापासून मी त्यांची चर्चा ऐकली आहे तेव्हापासून माझे मन कासावीस झाले आहे. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही माझ्या दोन्ही प्रश्नांचे अचूक उत्तर देऊन मला या विचलित प्रसंगातून बाहेर काढावे. तेव्हा प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, तू तुझे दोन्ही प्रश्न मला सांग. मी तुला या प्रश्नाचे उत्तर देऊन तुझ्या शंकेचे निरासन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. माता पार्वती म्हणते, प्रभू, माझा पहिला प्रश्न असा आहे, स्त्रियांची अशी कोणती वस्तू आहे जिला स्पर्श केल्याने माणसाचे आयुष्य रात्रीतून बदलून जाते? आणि माझा दुसरा प्रश्न आहे, स्त्रियांनी कोणत्या दिवशी बांगड्या घातल्याने तिच्या पतीचे आयुष्य कमी होते? तेव्हा प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, मी तुला तुझ्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर एका गोष्टीच्या माध्यमातून सांगतो. परंतु माझी एक अट आहे. मी जोपर्यंत ही गोष्ट सांगत आहे तोपर्यंत पूर्ण मन लावून तू गोष्ट ऐक आणि गोष्ट पूर्ण ऐक. कारण अर्धवट गोष्ट ऐकल्याने अर्धवट ज्ञान प्राप्ती होते. ते आपल्या आयुष्यात कधीच कामी येत नाही. नंतर प्रभू शिवशंकराचे बोलणे ऐकून माता पार्वती म्हणते, ठीक आहे प्रभू, मी तुम्हाला वचन देते, मी तुम्ही सांगितलेली गोष्ट मन लावून ऐकेन. तुम्ही गोष्ट सांगायला सुरुवात करा. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, एका नगरात एक सेठ राहत होते. ते खूप श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्याजवळ सर्व काही होतं. मूलबाळ होतं. खूप जास्त पैशांची उलाढाल होत होती. त्या सेठला 3 मुलं होते. तिन्ही मुलांचे लग्न झाले होते. त्या सेठला 3 सुना होत्या. त्यांचा स्वभाव खूप छान होता. त्या त्यांच्या सासू सासऱ्यांची आणि पतीची खूप काळजी घेत होत्या. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. सेठचा मोठा मुलगा चांगल्या स्वभावाचा व्यक्ती नव्हता. त्यामुळे सेठच्या मोठ्या मुलाचे त्याच्या आईवडिलांसोबत पटत नव्हते. त्यामुळेच सेठने त्यांच्या मोठ्या मुलाला जास्त संपत्ती दिली नव्हती. त्यांनी त्यांची संपत्ती त्यांचे 2 लहान मुलं आणि त्यांच्या 3ही सुनांना वाटून दिली होती. त्यामुळे मोठ्या मुलाची आर्थिक स्थिती जास्त चांगली नव्हती. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, एकदा सेठ त्यांच्या मनात विचार करत होते, देवाने मला सर्व काही दिलं आहे, परंतु एक मुलगी दिली नाही. जर मला एखादी मुलगी दिली असती तर मी माझ्या मनातील सर्व काही माझ्या मुलीला सांगितले असते आणि माझ्या मुलीचे मी खूप लाड केले असते. शिवशंकर म्हणतात, पार्वती, सेठ त्यांच्या पत्नीसोबत त्यांचं आनंदी आयुष्य जगत होता. परंतु एका मुलीची कमतरता सेठजी यांना त्रस्त करत होती. सेठजी नेहमी त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या राधाकृष्णाच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी जात असायचे. एका दिवशी जेव्हा सेठजी मंदिरात राधाचे दर्शन करण्यासाठी गेले असता त्या दिवशी मंदिरात एक संत आलेले होते. नंतर सेठला उदास बसलेलं पाहून त्या संतांनी शेठजी यांना प्रश्न विचारला, तुम्ही उदास का आहात? तेव्हा शेठजी म्हणाले, महाराज, मला एकही मुलगी नाही, त्यामुळे मी उदास बसलो आहे. नंतर संत हसले आणि म्हणाले, तुझ्या आयुष्यात जर कोणाची कमतरता असेल तर त्या जागी तू देवाला स्थान दे. तेव्हा सेठजी म्हणाले, महाराज, मला तर एकही मुलगी नाही, त्यामुळे मी काय करायला हवं? तेव्हा संत म्हणाले, शेठजी, तुम्ही एक काम करा, या मंदिरातील राधाला तुम्ही स्वतःची मुलगी समजा. अशा प्रकारे प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, शेठजी यांना माझे म्हणणे योग्य वाटले. त्याच दिवशी सेठजी यांनी राधाची एक मोठी फोटो फ्रेम मागवली आणि ती फोटो फ्रेम त्यांच्या रूममध्ये लावली. आता तर सेठजीचे आयुष्यच बदलून गेले. ते उठता बसता माता राधाजी यांना त्यांची मुलगी समजू लागले. त्यांच्याशी ते बोलत होते आणि एवढेच नाही, सेठला त्यांची मुलगी राधासोबत मनमोकळेपणाने बोलताना खूप आनंद होत होता. अशा प्रकारे शेठजी यांना राधाजीची सवय झाली. जेव्हा ते दुकानात जायचे त्या अगोदर माता राधा राणीला ते नैवेद्य दाखवून प्रसाद घेऊन दुकानात जायचे. जेव्हा संध्याकाळी ते परत यायचे तेव्हा राधा राणीला नमस्कार करायचे. त्यांच्याशी ते गप्पा करायचे आणि त्यांना नैवेद्य दाखवून नंतर ते प्रसाद ग्रहण करत होते. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, सेठने जेव्हापासून राधाला त्यांची मुलगी मानलं आहे तेव्हापासून ते सतत प्रसन्न राहतात. जेव्हा शेठजी यांना कोणी विचारले, तुम्हाला किती मुलं आहेत? तेव्हा शेठजी नेहमी म्हणत होते, मला 3 मुलं, 3 सुना
आणि एक मुलगी आहे. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, एका दिवशी शेठजी यांच्या घरी बांगड्या भरणारी कासारीन आली. तेव्हा राधाने विचार केला, आजचा दिवस बरोबर वाटत नाही आणि आजच्या दिवशी बांगड्या भरणे अशुभ असते. त्यामुळे माता राधाराणीने त्या कासारणीच्या सर्व बांगड्यांचा रंग खराब करून टाकला. त्यामुळे सेठजी यांच्या सुनांनी बांगड्या भरल्या नाही आणि कासारणीला त्यांनी परत केले. तिकडे जेव्हा 2 दिवसांनी ती कासारीन त्या बांगड्यांकडे पाहते तेव्हा त्याच बांगड्या अतिशय सुंदर होतात. नंतर कासारीन त्याच बांगड्या घेऊन सेठजी यांच्या घरी पुन्हा जाते. तेव्हा सेठजी यांच्या तिन्ही सुना बांगड्या भरतात. त्यानंतर माता राधाराणी बांगड्या घालण्यासाठी फोटोतून बाहेर प्रकट होते. जेव्हा राधाराणी प्रकट झाली तेव्हा कासारणीने जेव्हा राधाचे रूप पाहिले तेव्हा कासारीन तिच्याकडे पाहतच राहिली. तेव्हा राधा राणी म्हणाली, मला पण बांगड्या भर. माता राधा राणीचे बोलणे ऐकून कासारणीने मनात विचार केला, असू शकतं शेठजी यांच्या घरी कोणी नातेवाईक आले असावेत. कारण नेहमी मी जेव्हा या घरात बांगड्या भरण्यासाठी येते तेव्हा शेठजी यांच्या 3 सुना मला दिसत होत्या. त्या नेहमी बांगड्या भरत होत्या. परंतु आज ही 4थी मुलगी माझ्या दृष्टीस पडली आहे. मला वाटत आहे ही नक्कीच त्यांची नातेवाईक असावी. प्रभू शिवशंकर म्हणाले, पार्वती, असं समजून त्या कासारणीने माता राधाराणीला बांगड्या भरल्या. आता राधा बांगड्या भरून एका फोटोमध्ये जाऊन अदृश्य झाली. सर्वांना बांगड्या भरून झाल्यानंतर कासारीन बांगड्यांचे पैसे घेण्यासाठी शेठजी यांच्या दुकानात गेली. तेव्हा कासारणीला पाहून सेठ म्हणाले, असे वाटत आहे घरी बांगड्या भरण्यासाठी तू गेली होतीस. तू आमच्या तिन्ही सुनांना बांगड्या भरून आली आहेस का? हे घे तुझे पैसे. मला तुझ्याकडे पाहून समजले होते तू दुकानी पैसे घेण्यासाठी आली आहेस. त्यानंतर सेठजी यांनी कासारणीला प्रत्येक वेळीप्रमाणे जेवढे पैसे द्यायचे तेवढे पैसे दिले. तेव्हा कासारीन म्हणाली, शेठजी, यावेळी मी 3 जणींना नाही 4 जणींना बांगड्या भरून आले आहे. त्यामुळे यावेळी मी जास्त पैसे घेईल. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, कासारणीचे बोलणे ऐकून सेठजी म्हणतात, आमच्या घरात माझ्या 3 सुनांव्यतिरिक्त 4थी कोणी नाही. तू बांगड्या कोणाला भरून आली आहेस? सेठजी, ते मला माहीत नाही. परंतु मला एवढे नक्कीच माहीत आहे मी 4 जणींना बांगड्या भरून आले आहे. नंतर कासारणीचे बोलणे ऐकून शेठजी म्हणाले, ठीक आहे, आता तू 3 जणींचे पैसे घेऊन जा. बाकीचे पैसे मी अगोदर घरी जाऊन पाहतो. 4थी मुलगी कोण आहे जिला तू बांगड्या भरल्या आहेस? अगोदर मी घरी जाऊन पाहतो, त्यानंतर मी तुला पैसे देईल. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती. तेव्हा कासारीन म्हणाली, ठीक आहे सेठजी, अगोदर तुम्ही घरी जाऊन पहा, त्यानंतर तुम्ही मला माझे पैसे परत द्या. असे बोलून ती कासारीन सेठजी यांच्या दुकानातून निघून गेली. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, संध्याकाळी जेव्हा शेठजी त्यांच्या घरी पोहोचले त्यांनी घरात कासारणीबद्दल विचारले. तेव्हा त्यांच्या सुना म्हणाल्या, फक्त आम्ही तिघींनी बांगड्या भरल्या आहेत. सेठजी म्हणाले, हीच गोष्ट मी कासारणीला समजून सांगितली. आमच्या घरात फक्त माझ्या 3 सुना आहेत, 4थं कोणीही नाही जिला तू बांगड्या भरल्या आहेस. परंतु ती कासारीन माझे एक ऐकायला तयार नाही आणि तिचे एकच म्हणणे आहे, मी 4 जणींना बांगड्या भरल्या आहेत. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे सेठजी सर्व काही विसरले आणि त्यांच्या कामात ते व्यस्त झाले. शेठजी राधा राधा म्हणत राधाराणीच्या फोटोसमोर नैवेद्य दाखवून जेवण करून झोपी गेले. जेव्हा शेठजी यांना झोप लागली तेव्हा त्यांच्या स्वप्नात माता राधाराणी प्रकट झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. तेव्हा शेठजी यांनी तिला विचारले, उदास का आहेस? तेव्हा माता राणी म्हणाली, बाबा, आज माझं मन खूप दुःखी आहे. मी आज माझ्या वडिलांचं घर समजून इथे त्या कासारणीच्या हातून बांगड्या भरल्या होत्या. परंतु बाबा, तुम्ही त्या कासारणीला माझ्या बांगड्यांचे पैसे दिले नाही. बाबा, तुम्ही मला मुलगी समजला आहे, परंतु तुम्हाला माझी आठवण आली नाही का? तुम्ही मला विसरले आहात का? त्यामुळे मी आज खूप उदास आहे. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, सेठजी एवढं सगळं ऐकून स्वप्नात रडत म्हणाले, मुली, मला माफ कर, माझ्या हातून खूप मोठे पाप झाले आहे. तेव्हाच शेठजी तात्काळ झोपेतून जागे झाले. तेव्हा ते खूप रडत होते. तेव्हा शेठजी यांनी लगेच तिजोरी उघडली आणि त्यातले पैसे घेऊन कासारणीच्या घराकडे ते निघाले. सेठजी यांनी कासारणीच्या घराचा दरवाजा वाजवला. तेव्हा कासारणीने दरवाजा उघडला. तेव्हा तिने पाहिलं सेठजी आले आहे. तेव्हा कासारीन म्हणाली,
सेठजी, एवढ्या रात्री तुम्ही इकडे काय येणे केले? नंतर ती कासारीन शेठजी यांना तिच्या घरात घेऊन गेली. सेठजी यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. तेव्हा शेठजी त्या कासारणीला म्हणाले, तुझ्या एवढे भाग्य कोणाला लाभले नाही. तू खूप भाग्यशाली आहेस. तेव्हा कासारीन म्हणाली, शेठजी, असं काय झालं आहे? तेव्हा शेठजी म्हणाले, मी माता राधाराणी यांना माझी मुलगी मानलं आहे, परंतु मी कधीच तिला माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही. परंतु तू आज स्वतः माता राधाराणी यांना तुझ्या हाताने बांगड्या भरल्या आहेस. आज तुझ्या एवढे नशीबवान या सृष्टीवर कोणीही नाही. मी आत्ता तुला माझ्या मुलीला भरलेल्या बांगड्यांचे पैसे द्यायला इथे आलो आहे. एवढं बोलून शेठजी यांनी त्यांच्याजवळ असलेली पैशांनी भरलेली बॅग कासारणीला दिली आणि ते म्हणाले, यातून तुला हवे तेवढे पैसे तू घे. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, जेव्हा कासारणीने ऐकलं स्वतः माता राधाराणी त्यांच्या हाताने बांगड्या भरण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा कासारणीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तेव्हा कासारीन सेठजी यांना म्हणाली, सेठजी, मी माता राधाराणी यांच्या बांगड्यांचे पैसे घेऊ शकत नाही. असे सौभाग्य कोणाला प्राप्त होते? जे सौभाग्य मला मिळाले आहे. मी राधाराणीला माझ्या हातांनी बांगड्या भरल्या आहेत. मी त्याचे पैसे कधीही घेणार नाही. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, परंतु सेठजी यांनी एक ऐकलं नाही. त्यांनी पैशांनी भरलेली बॅग कासारणीच्या घरात ठेवली आणि तिथून ते सरळ त्यांच्या घरी परत आले. तेव्हा त्यांच्या पत्नीला घेऊन ते माता राधाराणीच्या मंदिरात गेले. तेव्हापासून सेठजी यांनी त्यांचं सर्व काही सोडून संन्यास घेतला आहे आणि त्यांचे बाकीचे उर्वरित आयुष्य राधाराणीची भक्ती करण्यात ते व्यतीत करत आहेत. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, इकडे सेठजी राधाराणीच्या भक्तीत विलीन होतात आणि मंदिरात त्यांच्या पत्नीसोबत राहून राधाराणीची ते भक्ती करायला चालू करतात. तिकडे राधाराणी सेठजी यांच्या मोठ्या मुलाच्या स्वप्नात पोहोचते आणि ती त्यांना म्हणते, तू तुझ्या आईवडिलांची सेवा का करत नाहीस? म्हणूनच आज तुझी अशी अवस्था आहे. आजपासून तू तुझ्या आईच्या पायांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद दररोज घ्यायला चालू कर. नंतर तू बघ, रात्रीतून तुझे नशीब कसे बदलून जाते. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, अशा प्रकारे सेठजी यांचा मोठा मुलगा त्याच्या आईच्या पायांना दररोज स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेऊ लागला. नंतर काही दिवसांनी तो इतका श्रीमंत व्यक्ती झाला, आता त्याच्याकडे संपत्तीची काहीच कमतरता नाही. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, तुला तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तर मिळाले आहे. स्त्रीची अशी कोणती वस्तू आहे ज्याला स्पर्श केल्याने रात्रीतून नशीब बदलून जाते? त्यामुळे लक्षात ठेव, जो मुलगा शेठजी यांच्या मुलाप्रमाणे त्यांच्या आईची सेवा करतो, आईच्या चरणाचे दर्शन घेतो, त्याचे झोपलेले नशीब जागे होते आणि एका दिवशी असा व्यक्ती खूप श्रीमंत व्यक्ती होतो. प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, आता तू तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ऐक. तुझा दुसरा प्रश्न होता, स्त्रियांनी कोणत्या दिवशी बांगड्या भरल्या तर त्यांच्या पतीचे आयुष्य कमी होते. जी कासारीन शेठजी यांच्या तिन्ही सुनांना बांगड्या भरण्यासाठी त्यांच्या घरी आली होती, तेव्हा माता राधाराणीने तिला पाहिलं. त्या दिवशी मंगळवार होता, त्यामुळे माता राधाराणीने तिच्या मायाने त्या बांगड्या काळ्या बनवल्या. त्यामुळे सेठजी यांच्या सुनांना बांगड्यांचा रंग आवडला नाही. तेव्हा तीच कासारीन 2 दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी परत त्यांच्या घरी येते. तेव्हा त्याच बांगड्यांचा रंग सुंदर होतो. तेव्हा शेठजी यांच्या तिन्ही सुना आणि माता राधाराणी चौघीजणी बांगड्या भरतात. इकडे नेहमीप्रमाणे माता राधाराणी त्यांच्या मोठ्या मुलाच्या स्वप्नात गेली तशी त्यांच्या तिन्ही सुनांच्या स्वप्नात पोहोचते आणि त्यांना बांगड्या भरण्याचे महत्त्व समजावून सांगत म्हणते, प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीला बांगड्या भरण्या अगोदर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. नंबर 1, सौभाग्यवती स्त्रीने 21 बांगड्या भरल्या पाहिजेत. नंबर 2, नवीन बांगड्या नेहमी सकाळी नाही तर संध्याकाळी भरायला हव्यात. नंबर 3, नवीन बांगड्या नेहमी रविवारी नाहीतर शुक्रवारी घातल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांच्या पतीला दीर्घायुष्य लाभते. नंबर 4, बांगड्या मंगळवारी आणि शनिवारी खरेदीही करायच्या नाही आणि घालायच्या पण नाहीत. याने पतीचे आयुष्य कमी होते. बांगड्या 16 शृंगारांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे कधीही बांगड्या भरण्या अगोदर विचार करूनच निर्णय घ्यायला हवा. नंतर प्रभू शिवशंकर म्हणतात, पार्वती, राधाचे म्हणणे शेठजी यांच्या तिन्ही सुनांनी त्यांच्या आयुष्यात समाविष्ट केले आणि अंगीकारले.
त्यानंतर आयुष्याच्या शेवटी सेठजी यांच्या तिन्ही सुनांना सौभाग्य प्राप्त असताना मृत्यू आला. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना यूट्यूबर राधिका स्टोरी चॅनलतर्फे महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आभारी आहोत.